रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। मंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने 4 दिवसांपूर्वी मिरकरवाडा येथील अतिक्रमणे हटवण्यात आली। त्यानंतर नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर शहरात लावण्यात आले। यापैकी एक बॅनर हटवल्यावर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपने हटवलेल्या भागातील बॅनर पुन्हा लावला। त्यानंतर आता मिरकरवाडा याच भागात नितेश राणे यांचा आणखी एक बॅनर लावला गेलाय। याच ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवले गेले होते। त्या बॅनरवरती हिंदू योद्धा असा उल्लेख देखील आहे। अज्ञाताने फाडलेल्या बॅनर विरोधात भाजपने पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली आहे। नितेश राणे साहेबांचा जो बॅनर लावला होता आमच्या कार्यकर्त्यांनी जो बॅनर लावला होता ते कालपासून इथं गायब होता तो बॅनर। आणि आमच्या माहितीनुसार त्या बॅनरवर काहीतरी कोणतरी छेडछाड केली आणि लोकांनी छेडछाड केली ते म्हणतात ते बरोबर आहे। त्याच्या बाबतीत पोलीस आता आम्हाला बोलवले। काल आम्ही त्या बाबतीत अर्जही दिला होता गुन्हा दाखल करण्यासाठी। तर पोलिसांनी आता आम्हाला बोलवले त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी। तर प्रथम मी ह्या गोष्टीचा निषेध करतो। हे चांगले काम जे चालू आहे प्रशासनाकडून, नितेश राणे साहेबांकडून हे जे चांगलं काम चालू आहे ते कोणाला तरी आवडलेलं दिसत नाही आणि म्हणून हे कृत्य कोणीतरी केलं जे निषेधार्ह आहे। आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून किंवा आम्ही पक्ष म्हणून त्याला नक्कीच उत्तर देऊ शकतो, पण आम्ही हे सगळं सनदशीर मार्गाने हँडल करतोय आणि आम्ही पक्ष ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे करतोय। तर ही जे समाजकंटक कोण जे आहेत तर त्यांना ही जी आपली वातावरण जे आहे रत्नागिरीचं ते बिघडवण्याची इच्छा दिसते आणि यामध्ये नक्कीच ते असफल होतील आणि आम्ही सगळे त्यांना सक्षमपणे उत्तर देण्यासाठी त्यामध्ये सक्षम आहोत। आणि नक्कीच पोलिसांवर आमचा विश्वास आहे आणि नक्कीच त्यांनी जर मनात आणलं तर ते नक्की ह्या जे समाजकंटक आहेत त्यांना नक्कीच ते शोधून काढून त्यांना अद्दल घडवू शकतात। आणि त्यांनी जर ते नाही केलं तर नजीकच्या काळात आम्ही त्यामध्ये लक्ष देतोय आणि आम्ही त्याला सक्षमपणे उत्तर देऊ। तर म्हणून प्रत्येकदा या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही आता त्याच ठिकाणी हा नवीन बॅनर लावलेला आहे। जर परत कोणीही जर धैर्य केलं हे करण्याचं तर नक्कीच त्याला 10 पटीने आम्ही उत्तर देऊ, एवढी मात्र आम्ही खात्री देतो। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।